निश्चितच गेल्या अनेक वर्ष ते राजकारणामध्ये अतिशय म्हणजे मोलाचं काम करत आलेले आहेत। म्हणजे त्यांचं जी राजनीती जी आहे ती अतिशय चाणक्य वृत्तीची आहे। परंतु चाणक्य नीती ही किती दिवस चालते, लोकांची दिशाभूल किती दिवस करणार? कारण आज लोकांना जे दिसायला लागतं ते काय लागतं की विकास दिसायला लागतो। नुसतं रात्रीचे आणि दिवसा जाऊन लोकांची मतं फिरवायची हा काय होऊ शकत नाही। आज जो आम्ही भांडतोय, आज जो आम्ही इथं हक्क गाजवतोय की आमची दोन्ही उमेदवार येतील, याचं कारण एकच आहे की पंचायत समितीच्या ज्या उमेदवार आहेत त्यांचे पती आज फाउंडर सासगाव ग्रामपंचायतीचे गेले अनेक 5 वर्ष ते आपले कार्यरत आहेत। त्याच्यानंतरचा राहिला प्रश्न अंकित साखरे, त्यांच्या मिसेस जिल्हा परिषद उभ्या राहिल्यात। ते आज गेल्या अनेक 5 वर्षांमध्ये पंचायत समितीचा सभापती म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे। त्यामुळं लोकांच्या लक्षात आलेलं आहे की आज हा जो कुठेतरी बदल पाहिजे, चेंज पाहिजे करणं आपल्याला गरजेचं आहे। त्यासाठी ह्या दोन्ही उमेदवारांचा नक्कीच आज प्रतिसाद आम्हाला चांगला पाहायला मिळतोय। कारण जसं तुम्ही म्हणाले की ते राजकारणामध्ये धूर्त आहेत, म्हणजे अगदी हे करणार आहेत, परंतु त्याचा उपयोग आता इथे का होणार नाही की लोकांना कळून चुकलेलं आहे की विकास हा पहिला लागतो। जसं आता आपण पाहिलं की मागच्या टर्ममध्ये त्यांनी आरोग्य सभापती भूषवलेले, शिक्षण सभापती भूषवलेले, पण तशी ठोस कामं आज आपल्याला या पंचक्रोशीमध्ये किंवा आपल्या जिल्हा परिषद वार्डमध्ये कुठे पाहायला मिळाली नाही। फक्त आपला स्वतःचा विकास कसा होईल एवढंच त्यांनी बघितलेलं आहे। आज बेकारीचा प्रश्न या पंचक्रोशीमध्ये इंडस्ट्री एरिया असून देखील भेडसावते। त्याचं कारण सगळे ठेके असोत, छोटा मोठा काम असो, हा फक्त आमच्याकडे आला पाहिजे। तर अशा याला नागरिक सुद्धा वैतागलेले आहेत, कंटाळलेले आहेत। आणि म्हणून आता जो हा परिवर्तन विकास आघाडीचा आमची जी आता उमेदवार उभे राहिलेले आहेत ते नक्कीच भरघोस मताने निवडून येतील ही मी आज खात्री व्यक्त करतो।